अरुणाचल प्रदेश पालम येथील 138 बटालियन येथे सेवा बजावत असताना गुरुवारी 9 एप्रिल रोजी एका अपघातात राधानगरी तालुक्यातील सुळंबी गावचा सुपुत्र केंद्रीय राखीव पोलीस दलाचा हवालदार सागर शंकर पाटील वय वर्ष 43 यांना वीरमरण प्राप्त झालं होतं। त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी 10 वाजता शासकीय इतमामात दूधगंगा नदीकाठच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या चितेला मुलगी अनया हिने अग्नी दिला। वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय जमला होता। देशसेवेसाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या या वीर जवानाच्या अंत्यसंस्कारावेळी संपूर्ण परिसर शोकमग्न झाला होता। अरुणाचल प्रदेशात कर्तव्य बजावत असताना अपघाती निधन झालेल्या सागर पाटील यांचे पार्थिव गुवाहाटी मार्गे पुणे येथे आणण्यात आले। त्यानंतर आज सुळंबी गावात दाखल झाले। पार्थिव गावात पोहोचताच वातावरण शोकमग्न झालं होतं। प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू